पेक्षा जिवंत असताना त्यांच्या इच्छा पूर्ण करणं म्हणजे तुमची भक्ती आहे, तुमचा परमार्थ आहे. पण हे सांगण्याची ज्यांना गरज आहे ते समोर सांगताना हे आतापर्यंत जे मी काही बोललो बरं का, खरंच स्पष्ट वक्ता सुखी भाऊ आहे. कोणाला आवडो न आवडो, पचो न पचो, पण तुकोबाराय म्हणतात आमचे, तुका म्हणे सत्य सांगे येवो रागे येती. महाराज म्हणतात आमचे लोक काय करतात, तोंड चोपड्या गोष्टी करतात. ज्यानं कीर्तन घेतलं त्याची स्तुती करतात. ज्या गावात गेले त्या गावाचा मोठेपणा सांगतात. असं गाव तुम्ही पाहिलं म्हणतो बरं. शिवाजी महाराजचं महत्व सांगतात. असं वाटते शिवाजी महाराज छत्रपती यांनाच कळला, लोकांना कळलंच नाही. आई माझी मायेचा सागर, असं वाटते त्यांनाच माय कळली बरं का, बाकीचे आईच नाही कळली. शोकांती काय गायीचं महत्व, गाय त्यांनाच कळली, लोकांना माहीतच नाही. आणि महाराष्ट्रभर हेच चालू आहे, दुसरं काहीच नाही. लक्षात ठेवा, पुढची पिढी बर्बाद होऊ नये, पुढच्या पिढीनं बालपिढीनं नाव ठेवू नये म्हणून आजचा जो परमार्थ आहे महाराष्ट्रातला 100% चुकीचा आहे. अवनी 100 बी चुकीचा आहे. अरे केवळ फक्त आमच्या लोकांना काहीच घेणं देणं नाही, काहीच नाही. बाजार भरलाय फक्त परमार्थात पैशाचा. कीर्तन जर आपण विचारलं तर कीर्तन देता का, केवढ्याचं पाकिट म्हणसा, पैसे किती देता. अरे याचा जर तुला व्यवसाय करायचा, व्यापार करायचा, बाकीचे धंदे काय कमी आहेत का. आमच्या तुकोबारायांनी हे केलं का, ज्ञानोबारायांनी हे केलं का. अरे हा भिकारचोट परमार्थ आहे. वारकरी संप्रदायामध्ये पैसे मागणारा याला भिकारचोट म्हटलेला आहे. फक्त फरक एवढा आहे, भिकाऱ्याचे कपडे फाटलेले असतात बरं, त्याच्या पायात चपला नसतात, त्याला कोणतं वाहन नसते. हे चांगल्या प्रकारच्या वाहनात फिरणारे, महागड्या वाहनात फिरणारे, खाली आपली वेळ 11:15 सांगेल, अजून 5 मिनिट आहे. या महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे याच्याकरता आणि ती जाणीव ठेवून जो स्वतःला ज्ञानोबा तुकोबारायचा पाईक म्हणतो ना, त्यानं हे पथ्य सांभाळावे.